शिर्डीमध्ये भोंदूगिरी आणि खोट्या धार्मिक विधींच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक करत पुणे येथील न्यायालयामध्ये हजर केलं. तपासादरम्यान जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारी यांचे धागेदोरे समोर आले आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या व्यवहारांचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून ही कोठडी 9 मे पर्यंत असणार आहे. या प्रकरणामध्ये सुमारे 5,52,00,000 रुपयांचे एकूण 14 संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. या व्यवहारामधील पैशांचा स्रोत, व्याजाच्या रकमा आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी यांचा तपास करणं अत्यंत गरजेचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान आरोपीची पत्नी कल्पना खरात ही सध्या पसार असून तिचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्वाचं ठरलं आहे. तसेच काही बनावट खात्यामध्ये खरात नावाच्या व्यक्तीला नॉमिनी दाखवण्यात आल्याची बाबही तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी सरकारी वकील अॅडव्होकेट गौरव बोर्डे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की आरोपीकडून झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास आवश्यक असून त्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे. पुढील तपासामध्ये आणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शिर्डी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा शोध घेतला जात आहे. काय युक्तिवाद करण्यात आला त्याबद्दल मी जास्त नाही सांगू शकत. 5 दिवस पीसी दिलेली, 9 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाले नाही. त्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही होणार. 9-5 पर्यंत पीसी दिलेली. मात्र तुम्ही काय त्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. फक्त 5 दिवस पीसी दिलेली. प्राथमिक माहिती तेवढी तरी पुन्हा तो जमीन जो घोटाळा आहे त्या बाबतीचं पीसी आज आणली होती. त्या संदर्भाने 7 दिवस पीसी मागितली होती, पैकी 5 दिवस पीसी दिलेली आहे. धन्यवाद. ओके. एसआर मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.